कर रे आडवत गाईज. आता चाललोय आम्ही गुजरातला. आता एक्सप्रेसनी फोटो बिटो पडतात ना, टेक्निक सांगतो या इकडं एवढं नव्हतं लावायचं चिक्कल. गाईज विषय झालाय मोठा, लय घाण गर्दी, लय घाण अख्खं जाम आहे. घाणेरड भांगार मुंबई, लय घाण भांगार आहे. इथनं घेतले अरे पण खाली उतरतोय ब्रिज, आपल्याला दुसरीकडे जायचं. चल चल निघाला बस. अरे अरे भाई लोक आपण भाई लोक की तर राहिला मागता रस्त्याच्या मधनं चालतोय, गाणं निघालंय बाजूला. बस 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 थांब, सिग्नल अजून एक लागेल ना. हा चायला अख्खे ट्रक बिक निघालेत, गाडी गेली आमची पुढं. आता ही असली डेंजर आहे की आम्हाला घ्यायला बी थांबणार नाही. जर चुकून थांबली, ट्रॅफिक संपलं तर विषय हरवलं का. विषय आहे तो ये इससे उठा के रखना, इससे कितना बड़ा. भूक लागली, पेट्रोल पंप भेटत नव्हतं, टाकल्याला लागले असते गाडी उचलून. डेंजर विषय. खावा या खायला. अख्खं ट्रॅफिक सोडवले, आता गाड्या कशा चालल्या दाखव. चल रे सेम. अरे आवड कशाला बॅटरी उतरत तिकडे लागे ना आपल्याला. गाड्या दिसतंय का हे बघा गाईज, एका माणसाची चेन पडलेली गाडीची. नशीब मी आलो आणि भाऊला अख्खी गाडी नीट करून दिली. भाऊ गेला खुशी खुशी. आईस देखो आईस गाईज. अरे ते नायट्रोजन नाही, नायट्रोजन नाही का असतं ते, नायट्रोजनच तुझे कष्ट. उठलं का आईची जय. भाऊ लय घाण विषय. पुढं 2 किलोमीटर झाले, अक्षय ट्रक ड्रायव्हर येड्या भोकाचे लावून झोपलेत. अख्ख्यांना 2 किलोमीटर पासून उठून आलोय. आता घाम बघून झाले. आपली गाडी चल. चल पटकन, अटकं खुलले. हा चल चल चल. कसं आहे आता आम्ही चाललोय जेट्टी. गाडीत परत येत नसेल मला वाटतंय. विचार एकदा, गाडीत परत येतं का म्हणजे. हमारे एक आदमी बचे बाहर, आ जाएंगे ना. तेरा क्या बस बकचोदी करते, अब आएगा वो आदमी. फोन भी लागा ना ते बिरूचा. हरवलं काय. अरे बिरू ना काही लय हागत असतात. मागात गेलं बघ. तुला लाव तुझ्या फोनवर बिरूचा नंबर घेऊन टारे सगळ्यांनी. गाईज हे बघा असं खाली इथं पार्किंग असतं बोट मध्ये.
सगळे सगळ्या गाड्या लागतात ट्रक कर परत कर. जेवण येतून तुझ्यावर एक 2500. कुठे आता आपण चालले सगळं बाहेर आहे जेवण वगैरे नंतर आता नाही. हजिरा पोर्ट आहे. हजिरा पोर्ट तिथनं यायचं. कसलंय फुल नशा आहे काहीच. फुल हलकी आखे बघा. तुफान मारे तुफान. ओळखा काहीच कोण आहे ओळखा. आता झाले सगळे आले तांबे जायला. लय घाण चढलोय. सांग तुला काय काय इरिटेट केलं त्या पोरांनी सांग. हो आयुष्यामध्ये ना लग्नच करू नका पहिली गोष्ट म्हणजे. पोरं बिरं किरकिर सगळे. लग्न जरी केलं तरी पोरं काढू नका. हे हमारे चैनल के नए दोस्त बीरू शेठ. इनका दगड़ू शेठ के यहाँ पर 4 दुकानें हैं. 4 दुकानें. चश्मा या गॉगल का कोई भी खरीदार हो दगड़ू शेठ के पीछे बीरू शेठ. 4 दुकान ऑल सेम. आपका एक्सपीरियंस कैसा रहा? एकदम बढ़िया. न्यू मेंबर गाइस न्यू मेंबर. पता चल ही जाएगा आगे आगे. अरे मराठी बोल. नवीन मेंबर आहे गाइस. नवीन मेंबर आहे बीरू शेठ. नीट घे ना जरा. बीरू शेठ नवीन मेंबर आहेत आपले. आज पहिल्यांदा भेट झाली पण हळूहळू ओळख होईल सगळ्यांसोबत. बीरू शेठचं एकच लक्ष आहे. बीरू शेठ सच में चॅनल आपला इनको अरे यांना खोटं वाटतं आपल्या चॅनल. ते बारके पोरं कुठे त्यांना घे पहिलं. दिसतात का बघ. बारक्या पोरांनी लय घाण त्रास दिला. अख्खे रात्रभर न झोपता आलो इकडं. जरा म्हणलं निवांत रेस्ट होईल. असली बडबड बडबड आरडाओरडी बाबू. काय झोप नाही काय नाही काहीच नाही. डोळे बघा. बीरू शेठची झोप झाली. बीरू शेठ एकदम सावधान मध्येच झोपतात. निवा हालत नाही काय जैसे ते विश्रम सावधान. चला आता निघू. चला आता भेटू. गाडी आणि डायरेक्ट सोमनाथ. आता हे बघा हे ते रती महारथी त्यांनी आम्हाला झोपून दिलं नाही अजिबात. खूप त्रास दिले. आता गप बसली. आता गप बस. आता छोटू यूट्यूब पे आएगा तुम्ही अभी. अरे सच में ब्लॉग आएगा. ब्लॉग त्याला म्हणे 100 के सबस्क्राइबर. सच में ब्लॉग में आएगा तू. बहुत बड़ा चैनल है. हमको ये बता इसमें कितना परेशान किया हमको ये बता. किधर जा रहे थे? चैनल तो पूछो पहले. चैनल का नाम ये तो कहे मेन ब्लॉगर है अपने. गाइस फैन सब्सक्राइबर मिल गए.
जेव्हा टिळाने घेतली बारके पोरं बोलून लय मोठा सफर. सूरज कसं वाटलंय कॉटन? आतमध्ये फोन बिन चालत नाही. ब्लॉगर आहे ना स्वतःच चांगलं ठेव. घाण घाण नाही टाकत अजिबात. एवढं घाण बोलत असतं स्वतःचा अजिबात काहीच टाकत ना काय नाही. एकदम आमचं फक्त घाण घाण दुसऱ्याचं फक्त हे करून अजिबात लाईक करू नका. माझं नवीन चॅनल आता फोन कुठं चालत नाही. 2 वेळा चेक इन करतात फोन चालत नाही. भाऊ आत टाकून फोन घेऊन येत होता. धरला फुल धुतला आतमध्ये. ह्याला किती धुतलं सांग. ह्याला किती मारलंय. लय मारला आतमध्ये म्हणून ते दिले त्याला. लय मारला. फोटो काढत होता भाऊला. आता रात्री झालं दर्शन. आता उद्या सकाळी परत दर्शन. गुड मॉर्निंग गाईज. झोप झाली जरा. फिलिंग बेटर. कुर्ता डाल के शर्ट डाल के भाऊच्या आंघोळ झाली अजून पण फास्ट. चला अब जाएंगे दर्शन करने को. कल भी किया अभी फिर करेंगे सुबह. फिर इधर से जाएंगे द्वारका बीच. तोंडला प्लीज जावा. हायड्रेटेड स्टे हायड्रेटेड गाईज. कसे मागणे एक नंबर आहे. व्ह्यू बघा व्ह्यू. ए चाललं का? थांबा माझा फोटो. लस्सी. नमस्कार मित्रांनो. आत्ताच जेवण झालेलं आहे टायमिंगवरती. काल आम्हाला उपाशी मारला हा भाऊ. हा 12 महिने उपाशी राहतो. काय खातच नाहीये. पाणी पितच नाही. नंतर विसरून जातो. पण जेवण पण विसरून जातो. आणि सोबत जो काही मित्र आहेत त्यांना जेवण पण देत नाही ते अजिबात. टायमिंगवरती जेवण होत नाही. आज मी मनापासून धन्यवाद देतो भाऊला. सूरज भाऊ चव्हाणला. पहिला आणि शेवटचं टाइम जेवण येतो. पुढे जेवण हॉटेल दाखव. हॉटेल बाकी बोलते. नमस्कार. यावंच लागते. गाईज खूप इमोशनल होत हे सगळं. हॅलो. कोणाला ओढणी घ्यायची DM करा. कमेंट करा. हे कमेंट करून सांगा त्यांना. परत येणार ना घ्यायला तू ओढणी. कोणाला हवी असेल त्यांनी कमेंट करा. भाऊशी कॉन्टॅक्ट करा. भाऊ परत येणार. वरच दाखव ना. कमेंट DM करा. दाखव इथलं वरनं दाखव. कितीला ही चांगली इथलं. पण मला ती पुढची आवडली आहे. पण ती 2000ला आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट नाही होत नाही. नाही 400 वाली जिला द्यायची आहे. एकाला घेऊन आलोय. केम करायला एकाला घेऊन आलोय. बरोबर तू त्यांच्या भाषेत देतो काहीतरी बच्चन त्यांना. पहिल्यांमधले चांगले. आम्ही नाही ते पसंत नाही. पहिली आली मधली रे. तुला सांग ना.
ये वो पहले और बीच वाले देख बनने दे गाईज कुठे आला आपण आता नागेश्वर धाम. नागेश्वर मंदिर झालं. नागेश्वर ज्योतिर्लिंग बस कशी मूर्ती. द्वारकावरनं 5 ते 10-15 मिनिटात लगेच आपण इकडे येतो. एक नंबर विषय. आता इथनं पुढं बीड द्वारका लगेच अर्ध्या तासावर. पाऊण तास लागेल बीड द्वारकाला. तेच 25-30 मिनिटात आपण आपल्या स्पीडने पोचतो. ज्यांचं दर्शन झालं नाहीये गाईज त्यांनी घ्या इथनं. अरे कोण हे काय इथनं काढतात की लोक फोटो वगैरे. चले गाईज दर्शन झालं आता मस्तपैकी. सापडाचा विषय काय आहे बीड द्वारकाला आता थांबलोय बघतोय काय खायला. विषय असा आहे की इथं फोन काहीच आत घेऊन जाऊ शकत नाही. ना गाड्या ना काय काहीच नाही. मग आपली भेट अशी होती कंटाळा येतो तुम्हाला काय हे नाही असं इंटरेस्टिंग काय होईना. मला पण कंटाळा येतोय. इंटरेस्टिंग काय होईना. हा अरे कंटाळा म्हणजे असं रे समोरच्या लोकांना हे बघून एवढा कंटाळा येतो रे. काही स्पायसी इंटरेस्टिंग नाही आहे. पण आता हा देवभक्तीच्या मूडमध्ये इथनं आता निघालो की मग नंतर पुढं बघूया जसं काय होतंय काय. सिंगल ब्लॉग होईल नंतर सगळ्या प्रेक्षकांसाठी फक्त. त्या टिंगल यांची होणार रे. टिंगल तर सगळ्यांनीच होणार आहे. तुमच्यासाठी थोडंफार एंटरटेन करायला लागतं काय. भेटूयात. फोटोशूट